नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. उद्धव ठाकरे हे सध्या प्रचंड चिंतेत आहेत, चिंताग्रस्त आहेत. संतापसुद्धा आलेला आहे, एकीकडे रागसुद्धा आलेला आहे. आता ही जी चिंता त्यांना सतावते ती आपण पाहतोय. गेले काही दिवस त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा होत आहेत, महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये. आणि तिथे जी काही चिंता ते व्यक्त करतायत त्या चिंतेबद्दल मी म्हणत नाही. जेव्हा 6 खासदार त्यांच्या पक्षातून सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले, त्याचीही चिंता नाही. ही जी गेले 2-3 दिवस त्यांच्या भाषणातून, त्यांच्या पत्रकार परिषदांमधून जी चिंता व्यक्त केली जाते ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची चिंता आहे. फडणवीसांच्या करिअरचं काय होणार, फडणवीसांचं भवितव्य जे आहे ते कसं संकटात आहे, त्यांचे कसे पंख छाटले जात आहेत, जर ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतील तर त्यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीची वक्तव्ये जे ती उद्धव ठाकरे करतायत आणि एकूणच ते फडणवीसांबद्दल खूपच हळवे झालेले आहेत, चिंतित आहेत. आणि ते म्हणतात की मी त्यांचा हितचिंतक आहे आणि त्यामुळे मला ही काळजी लागून राहिली फडणवीसांचं काय होणार. आणि त्यामुळे हा मुद्दा येतो की उद्धव ठाकरेंना खासदारांची चिंता नाही आहे किंवा खासदार सोडून गेल्यानंतर पक्षाची चिंता नाही आहे, पण फडणवीसांची चिंता आहे. फडणवीसांचं काय होणार याबद्दल. आणि हे सगळं कुठे सुरू झालं तर हे सगळे दौरे जे आता उद्धव ठाकरेंचे सुरू आहेत त्याच दरम्यान त्यांची एका विमान प्रवासामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र प्रवास करत होते. म्हणजे अर्थात बाजूबाजूला बसलेले नव्हते, पण एकाच विमानातून प्रवास करत होते. आणि त्याची खूप चर्चा झाली की एकत्र प्रवास केला म्हणजे काहीतरी घडतंय वगैरे वगैरे. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे त्या सगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने बोलताना दिसले एका सभेमध्ये की आम्ही प्रवास करत होतो तेव्हा फडणवीस जे आहेत ते प्रचंड हतबल दिसले, आत्मविश्वासच नाही आहे फडणवीसांकडे कोणता, असं दिसत होतं. काय होणार फडणवीसांचं असं माझ्या मनामध्ये प्रश्न आला. कारण त्यांना आता त्यांच्या एकंदरीत देहबोलीवरून असं वाटत होतं की त्यांना काहीतरी हवं आहे, काहीतरी संकटात सापडलेले आहेत ते. आणि न्याय मागायचा तरी कुठे, कुठल्या दरवाजाजवळ जायचं, जो दरवाजा उघडेन त्या ठिकाणी पंख छाटले जातील, अशी भीती देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये आहे असं उद्धव ठाकरेंना जाणवत होतं. आणि ते त्यांनी बोलून दाखवलं. आणि अशा पद्धतीने फडणवीसांबद्दलची ही चिंता जी आहे ते उद्धव ठाकरे सातत्याने व्यक्त करत आहेत. आणि त्यामुळे हा सगळा मुद्दा येतो की फडणवीसांबद्दल उद्धव ठाकरेंना एवढी चिंता का आहे, काय नेमकं कारण आहे, अचानक एवढा उमाळा जो आहे तो फडणवीसांबद्दल का आलेला आहे. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की हा जो काही सगळा आत्ता खेळ झाला, खासदार उभाटा पक्षामधून शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंसोबत गेले, तर त्याच्यामागचं एक खूप राजकारण आहे मोठं, असं उद्धव ठाकरे सांगतायत लोकांना. की ते खासदार भाजपामध्ये का गेले नाहीत, भाजपाला तर संधी होती हे सगळे खासदार आपल्याकडे घेण्याची, पण ते का घेतले गेले नाहीत, ते एकनाथ शिंदेंसोबत का गेले. तर त्याच्यामागचं कारण फडणवीसांचे पंख छाटणं, फडणवीसांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर काढणं, त्यांची कोंडी करणं, हा सगळा एवढा मोठा प्लॅन आहे, मोठं हे षडयंत्र आहे, कारस्थान आहे. कारण एकदा ते खासदार एकनाथ शिंदेंकडे गेले की एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार. तेच जर भाजपामध्ये आले असते ते भाजपाची ताकद वाढली असती, म्हणजे स्वाभाविकच महाराष्ट्रामध्ये फडणवीसांची ताकद वाढली असती. पण ती वाढू नये म्हणून ते खासदार एकनाथ शिंदेंकडे गेले आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंची ताकद वाढली. म्हणजे हे सगळं गणित किंवा ही समीकरणं उद्धव ठाकरे सांगतायत. आणि त्यामुळे येत्या काळात जेव्हा पंतप्रधान पदाची चर्चा होईल की कोण नवीन पंतप्रधान करायचा, तर तेव्हा फडणवीसांच्या पारड्यात मत टाकण्यापेक्षा एकनाथ शिंदे हे आणखी कोणातरी पारड्यात मत टाकतील आणि फडणवीसांची कोंडी होईल. त्यामुळे आपोआपच फडणवीसांची संधी जी आहे ती हिरावली जाईल, त्यांना डावललं जाईल. या चिंतेने सध्या उद्धव ठाकरे ग्रस्त आहे. आणि त्यांना वाटतंय की मराठी माणूस हा पंतप्रधान व्हावा आणि फडणवीस पंतप्रधान व्हावेत असं त्यांची इच्छा आहे. पण हे सगळं जे षडयंत्र आहे ते त्यांनी मांडलं या ठिकाणी की असं सगळं घडतंय आणि त्यामुळे फडणवीसांची संधी जी आहे ती हिरावली जाऊ शकते.
ही चिंता ते सातत्याने व्यक्त करतायत. मग मनामध्ये प्रश्न येतो की उद्धव ठाकरेंना जे फडणवीस दिसले विमानामध्ये, हतबल, आत्मविश्वास हरवलेले, थकलेले, गांजलेले, असे जे काही फडणवीस दिसले आणि त्यातून त्यांना असं वाटायला लागलं की फडणवीस संकटात आहे, त्यांची चिंता केली पाहिजे, आपल्याला काळजी घेतली पाहिजे. मग ही हतबल समोरचा माणूस आहे हे जेव्हा वाटायला लागतं तेव्हा आपण काहीतरी स्वतः प्रबळ असलं पाहिजे, ताकदवान असलं पाहिजे, तर आपल्याला दुसरा कोणीतरी हतबल आहे असं वाटू शकतं. आत्ता जे तुलना केली तर फडणवीसांकडे 132 आमदार आहेत भाजपाचे, महायुतीचे तर 235 जवळपास आमदार आहेत. फडणवीसांनी विधानसभेची निवडणूक ज्या पद्धतीने जिंकली ते आपण पाहिलं. त्या आधीच्या अनेक निवडणुका सुद्धा जिंकलेल्या आहेत, त्यानंतरच्याही निवडणुका जिंकलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषद, नगरपालिका, सगळ्या निवडणुका भाजपाने चांगल्या ताकदीने जिंकल्या, ताकदीने लढवल्या. आत्ता ही जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्यातही सगळ्या जागा जिंकल्या, भाजपानेही जिंकल्या, महायुतीने जिंकल्या. महाविकास आघाडीला काही मिळालं नाही. त्यात उद्धव ठाकरेंचे तर खासदारही गेले, आमदार तर 2022मध्ये गेलेच एकनाथ शिंदेंसोबत. आत्ता जे काही निवडून आलेत ते संख्येने कमी आहेत, 20च आमदार आहेत. त्याच्यातले काही जातील असं म्हटलं जाते, नगरसेवकही जातील असा दावा केला जातोय. मग अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंना फडणवीस नेमके हतबल का वाटतंय हा प्रश्न आहे. मी हतबल तर उद्धव ठाकरेंनाच व्हायला पाहिजे या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, पण तसं काय होताना दिसत नाही. त्यांना फडणवीस हतबल दिसत आहे. आणि मग मनामध्ये प्रश्न येतो की खरोखर एवढं फडणवीसांबद्दल का वाटतंय त्यांना, काय एवढी आपुलकी वाटते, काय एवढी त्यांची काळजी वाटते. तर त्या भाषणामध्ये ते एक मुद्दा उपस्थित करतात. कोणीतरी पत्रकारांनी विचारलं की तुम्ही बाजूबाजूला बसलेले होतात का फडणवीस आणि तुम्ही, तर ते म्हणाले नाही, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी होतो, 2 वेगवेगळ्या टोकांना बसलेलो होतो, पण मध्ये काही माणसं गोंधळ घालत आहेत. आता ही कोण माणसं आहेत मध्ये गोंधळ घालणारी माहिती नाही, कदाचित एकनाथ शिंदेंकडे त्यांचा रोख असावा. किती माणसं गोंधळ घालतायत, नाहीतर आम्ही एकत्र आलो असतो. म्हणजे कुठेतरी उद्धव ठाकरेंना आता फडणवीसांच्या जवळ जाण्याची इच्छा आहे का. त्यांची इच्छा असू शकते, फडणवीसांची नसेलच इच्छा, कारण एवढं सगळं पुलाखालून पाणी गेलेलं आहे, एवढं सगळं झालेलं आहे, घडलेलं आहे, हे काय पुन्हा सांगण्याची गरज नाही. पण त्यामुळे सध्याच्या या सगळ्या प्रतिकूल आणि विपरीत परिस्थितीमध्ये डबघाईला आलेला पक्ष, हे सगळं पाहता उद्धव ठाकरेंना कदाचित वाटू शकतं की पुन्हा फडणवीसांच्या जवळ जावं, पुन्हा त्यांच्या जवळ जाण्याची संधी मिळेल का, बोलण्याची संधी मिळेल का, त्या निमित्ताने एकनाथ शिंदेंना बाजूला काढता येईल का, हे सगळे प्रयत्न ते करू शकतात. आणि म्हणून ते कदाचित पंतप्रधान पदाचा हा सगळा मुद्दा उपस्थित करत असतील. मुळातच पंतप्रधान पदाची कुठेही चर्चा नाही आहे. पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आहेत आणि तेच आत्तापर्यंत सगळा कारभार पाहत आहेत. कुठेही कोणी त्यांच्या पंतप्रधान पदाबद्दल शंका उपस्थित केलेली नाही, विरोधी पक्ष सोडले तर. पण उद्धव ठाकरेंना सातत्याने फडणवीसांमध्ये पंतप्रधान दिसत आहेत. आणि त्याचं कारण तेच आहे की कुठेतरी हा गुळ लावण्याचा प्रयत्न आहे का, की बाबा फडणवीसांच्या जवळ त्या निमित्ताने जाता येईल. हा एक मुद्दा असू शकतो. किंवा दुसरा असाही असू शकतो की फडणवीसांना कुठेतरी वेगळं पाडायचं, दाखवायचं की वरिष्ठांची त्यांच्यावर खप्पा मर्जी आहे, वरिष्ठ त्यांच्यावर नाराज आहेत, असंच काहीतरी वातावरण आहे, हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचा. अर्थात वरिष्ठ जे आहेत ते कोण आहे ते आपल्याला माहिती आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे वरिष्ठ आहेत सध्या भाजपामधले. आणि हे दोघं कशा प्रकारचे नेते आहेत, राजकारण कोळून प्यायलेले नेते आहेत, तावून सुलाखून निघालेले नेते आहेत. आणि त्यांना असं काहीतरी सांगितलं की ते लगेच त्याच्यात फसतील त्या जाळ्यामध्ये, अशी तिळमात्रही शक्यता नाही. पण तरी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. म्हणून वाटतं की ही चिंता नेमकी त्यांना का लागून राहिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पंतप्रधान पद कोणाला मिळावं याविषयी भाजप चर्चा करू शकते की कोणाला मिळालं पाहिजे, कोणाला नाही मिळालं पाहिजे. पण उद्धव ठाकरे हे असे पहिलेच कदाचित नेते असतील जे दुसऱ्या पक्षाचा पंतप्रधान कोण व्हावा या दृष्टीने प्रयत्न करतायत, त्यासाठी त्यांची काळजी करतायत, हितचिंतक बनलेले आहेत की कोण पंतप्रधान व्हावं, मराठी माणूस पंतप्रधान व्हावा. म्हणजे महाविकास आघाडीतला कोण पंतप्रधान व्हावा, इंडिया आघाडीमधला कोण पंतप्रधान व्हावा, याविषयी उद्धव ठाकरे बोलले असते तर हरकत नाही. पण त्यांना चिंता आहे भाजपमधला पंतप्रधान कोण व्हावा आणि महाराष्ट्रामधला फडणवीस हेच पंतप्रधान व्हावेत, यासाठी ते एवढा का आटापिटा करताय. काय नेमकं कारण आहे त्यामागचं. तर तेही कारणं असू शकतात. एकतर त्यांना जवळ जाण्याची इच्छा असेल फडणवीसांच्या. आता जे काही घडलंय त्याच्यात सगळं आपलं नुकसान झालेलं आहे,
पण जरा प्रयत्न करूया त्यांच्या जवळ जाण्याचा, तो एक मुद्दा असू शकतो. किंवा मग एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये काहीतरी अंतर तयार करता येईल का, तडा निर्माण करता येईल का, असा सुद्धा प्रयत्न असू शकतो. त्यासाठी पंतप्रधान पदाचं हे एक चित्र जे आहे ते त्यांनी उभं केलेलं असू शकतं, माहिती नाही. पण हा सगळा आता मुद्दा त्यांनी अचानक आपलं स्वतःच्या खासदारांवर जो काही राग संताप ते व्यक्त करतायत ते सोडून त्यांनी अचानक देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान पदाचा मुद्दा महत्त्वाचा बनवलेला आहे आणि त्यावर चर्चा करतायत. ते पत्रकारसुद्धा त्या दृष्टीने प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळतील. तुम्ही या 2-3 दिवसातल्या पत्रकार परिषदा पहा, पत्रकारसुद्धा हेच प्रश्न त्यांना विचारत असतात. तुम्ही कुठे बसला होतात, तुम्ही विमानात कसा प्रवास केलात, काय वाटत होतं तुम्हाला, आत्ता काय वाटतंय, हेच प्रश्न त्यांना विचारतात. आणि उद्धव ठाकरे त्या दृष्टीने अनुकूल अशी उत्तरं जी आहेत ती देताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की एवढा उमाळा जो आहे तो फडणवीसांबद्दल का आलेला आहे उद्धव ठाकरेंना. कारण गेल्या अनेक सभांमध्ये आपण पाहिलं, जेव्हापासून उद्धव ठाकरे हे वेगळे झाले, महाविकास आघाडीमध्ये गेले, तेव्हापासून फडणवीसांवर कशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे हे काय सांगायला नको. कोणत्या कोणत्या प्रकारचे शब्द वापरलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोललेले आहेत. आणि अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ते का करतायत, हा म्हणूनच मनामध्ये येणारा प्रश्न आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.